सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि आमच्या चित्रनगरीच्या माध्यमातून आम्ही एक अभिनव प्रयोग सुरू केलाय, उपक्रम सुरू केलाय, ज्यामध्ये जे जुने सिनेमे चित्रपट याची एक मोठी परंपरा, विशेषतः मराठी सिनेमांची, आणि दर्शक ते पुन्हा पुन्हा पाहू इच्छितोय. आणि मग दर्शकांना, प्रेक्षकांना ती एक व्यवस्था करून द्यावी म्हणून जुन्या काळातला छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट असेल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असेल, असे दुर्मिळ चित्रपट आणि महत्वाचे काही चित्रपट जुने यांना आपण पुन्हा प्रेक्षकांसमोर दाखवण्याची मराठी सिनेमाची योजना केली. आणि मग त्याचा एक क्लब, त्यात आज सामना हा जो जुना चित्रपट आहे त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने चित्रपटाचे निर्माते रामदासजी, डायरेक्टर जब्बारजी, त्यात गाणं गायलेले गायक रवींद्रजी, या सगळ्यांबरोबर संवाद आणि चित्रपट पाहण्याचा उपक्रम, त्याचा आज कार्यक्रम होता. मी त्यात सहभागी झालो. मला असं वाटतं की त्या चित्रपटातला सामना, चित्रपटातला जो संघर्ष आहे, सत्ता आणि नैतिकता, सत्ताधीश विरुद्ध नैतिकतेचं अधिष्ठान, हे त्या काळातलं चित्रण खूप बोलकं आहे. आणि म्हणून त्या चित्रपटाला आज पाहणं याचा अर्थ त्या काळात असलेला संघर्ष पुन्हा डोळ्यासमोर आणण्यासारखं आहे. या अर्थाने या चित्रपटाच्या काय म्हणू आपण त्याला, पुनःप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळालाय. एवढंच म्हणेन की त्यावेळेला सामना नाव खूप आदराने घेतलं जायचं. आता शुभेच्छा देऊ.